नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. त्या 6 बंडखोर खासदारावर अपात्रतेची कारवाई होणार नसल्याचे दिग्रजच्या 3 विधिज्ञांची मत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 9 खासदारापैकी केवळ 3 खासदारांनी सांसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थिती दर्शवली. त्यामुळे जे 6 खासदार अनुपस्थित होते अशा 6 खासदारावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू असताना दिग्रजचे प्रसिद्ध 3 विधिज्ञांनी मात्र अपात्रतेची कारवाई होऊ शकत नसल्याचे मत मांडले. माजी न्यायाधीश तथा दिग्रजचे वरिष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुभाष हटकर यांनी म्हटले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 9 पैकी 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिले आणि वेगळा गट स्थापन करण्याकरिता 2/3 संख्या आवश्यक आहे. ती फुटीर गटाकडे असल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई अशक्य असल्याचे मत ॲडव्होकेट हटकर यांनी मांडले. तसेच प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट ताज अली मल्लसुद्धा यांनी म्हटले की फुटीर गटाकडे 2/3 मेजॉरिटी असल्याने अपात्रतेची कारवाई अशक्य वाटते. तसेच फुटीर गटाने बंड करण्याआधी कायद्याच्या सर्व बाजूंचा अभ्यास करूनच पवित्रा घेतला असणार असे ॲडव्होकेट ताज अली मल्लस यांनी मत व्यक्त करून खासदार संजय देशमुखसुद्धा फुटीर गटामध्ये आहेत का अशी विचारणा केली. दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट साजिद वर्षानी यांनी सुद्धा तेच म्हटले की फुटीर गटाकडे 6ची संख्या असल्याने 2/3 बहुमत आहे आणि त्यांनी लोकसभा अध्यक्षाकडे वेगळा गट स्थापनेची परवानगी मागितली. जर का वेगळ्या गटाच्या मागितलेल्या परवानगीआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 3 दिवस आधी व्हीप काढला असता आणि त्यामध्ये 6 खासदार गैरहजर असते तर कारवाई झाली असती. परंतु तसे न झाल्याने न्यायालयात याचिका दाखल होईल, परंतु ती टिकणार नसल्याचे आपले मत असल्याचे ॲडव्होकेट साजिद वर्षानी यांनी म्हटले आहे. देशाचे प्रसिद्ध विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी मात्र काल पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात विलिनीकरण किंवा वेगळा गट स्थापन करू शकत नसल्याचे काल भाष्य केले होते. न्यायालयीन लढाईमध्ये काय होईल याकडे सध्या देशाचे लक्ष लागून आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.